श्रीमद भगवद्गीता आज उत्सव आहे। महानुभाव पंथ, सर्वच महानुभाव पंथ मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती साजरी करत आहेत आणि आपणही त्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत। प्रत्येकाला इथं आपण सर्व अभ्यासू वर्ग आहात। श्रीमद भगवद्गीता इथं भरपूर जणांना ज्ञात आहे, श्रुत आहे आणि पाठांतरही आहे। आज आपण श्रीमद भगवद्गीता या विषयावर तर अध्ययन करणारच आहोत, पण त्या भगवद्गीतेमध्ये आपल्याला जीवनाचा जो सार सांगितलेला आहे किंवा मनुष्याने कसं जगावं, मनुष्याने कसं बोलावं, मनुष्याने कसं उठावं। कारण आपण जेव्हा जन्माला आलेलो असतो त्यावेळेला कुणाकडून हसणं, कुणाकडून बोलणं तर कुणाकडून रडणं, अशा प्रत्येक गोष्टी आपण आत्मसात करत असतो। कारण जन्माला आल्यापासून कुणाचा तरी आपल्या समोर आदर्श ठेवल्याशिवाय आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत। आणि आपलं साध्य काय आहे? आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाचं साध्य, वासनिकाचं साध्य, कुठल्याही साधकाचं साध्य काय आहे की आपल्याला ईश्वर प्राप्ती व्हावी किंवा ईश्वर आपल्याला मिळावा, ईश्वराच्या सन्निधान आपल्याला मिळावं नव्हे तर ईश्वराचं जे काही परमेश्वराने आपल्याला बांधून दिलेलं आहे, जे काही परमेश्वराची जी परंपरा चालत आलेली आहे ती आपल्याला आत्मसात व्हावी आणि त्या आत्मसात झालेल्या परंपरेतून आपण गाठत परमेश्वरापर्यंत आपला प्रवास गेला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि हे वाटायलाही पाहिजे। कारण मनुष्य जन्म अमोल रे, कारण मनुष्य जन्म हा अमोल आहे। मनुष्य जन्म हा अनेक जन्माची सहनशुद्धी बोटी बोटी साचून आपल्याकडून जे काही आपण कर्मवशे जोडलेलं आहे त्यानुसार आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे। मग मनुष्य जन्म प्राप्त झाला, मग तो आपण कशा पद्धतीने जगायला पाहिजे ही श्रीमद भगवद्गीता आपल्याला निरूपण करते। परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वराला काय नाही आवडत आणि परमेश्वराला जे आवडतं त्याच्यामध्ये आपण बसतो का? परमेश्वराला काय आवडतं ते सर्व जाऊ द्या। पहिल्यांदा परमेश्वराला किंवा आपल्या स्वतःला, आपण स्वतःला असं सिद्ध केलं पाहिजे की समोरचा हुशार आहे की नाही, आपण हुशार आहोत की नाही माहीत नाही आपल्याला, पण समोरचा मात्र हा वेडा आहे हे आपण सिद्ध करण्यामध्ये आपण अटीतटीला पेटतो। पण तसं न करता आपण किती परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो। कारण परमेश्वराला असं वाटतं की प्रत्येकाने या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने देवधर्म करावा किंवा परमेश्वराला प्राप्त करण्याची जी तळमळ आहे ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती तळमळ रुजायला पाहिजे। परमेश्वराला काय आवडतं? परमेश्वराला आवडतं माणूस। कारण आपण जीव परमेश्वराला, मुख्यत्वाने जीव परमेश्वराला आवडतो। कारण या सगळ्या 4 पदार्थापैकी परमेश्वराने जीवाची निवड केली। का निवड केली हे आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामध्ये काही मी जात नाही। परमेश्वराने आपल्याला जीवाची निवड केलेली आहे, मग ती जीवाची निवड का केली? कारण आपण त्या योग्यतेचे आहोत। कारण आमचे स्वामी जेव्हा उत्तरापंथी जाण्याची स्वामींना प्रवृत्ती झाली त्यावेळेला स्वामी असन्निधान धर्म कसा आचरायला पाहिजे हे भट्टोबासांना निरूपण करतात। तेव्हा भट्टोबास आमच्या स्वामींना म्हणतात, तुम्ही काय सांगताय मला? देवाविना कुठं धर्म आहे का? देवाविना धर्म असूच शकत नाही। पण तेव्हा माहीम भट्टोबासांना म्हणतात की जीवाला जे शक्य नाही किंवा जीवाला जे शक्य आहे तेच परमेश्वर जीवाला निरूपण करतात ना। जे जीवाला शक्य नाही तसं परमेश्वर जीवाला निरूपण करतच नाहीत, किंवा जे जीवाला शक्य आहे तसंच परमेश्वर जीवाला निरूपण करतात। भट्टो देव काय म्हणतात ते तरी तुम्ही ऐका। त्यावेळेला ते भट्टोबासांनी शांततेने ऐकलं म्हणून ते आज आपल्यापर्यंत आलं। कारण आता आपल्याला परमेश्वराचं सन्निधान नाहीये, मग असन्निधान धर्म कसा आचरायचा ते आपल्याला तिथून इथपर्यंत चालत आलं आणि त्यानुसार आपण आपला धर्म, त्यानुसार आपल्याला
या कलियुगामध्ये भेटलेली सातसोकार परमेश्वराची भक्ती ते आपण आता आचरत आहोत. कारण जन्माला आल्यापासून आपण परमेश्वराची भक्ती करावी आणि परमेश्वराची भक्ती करणं हे प्रत्येकाच्या जीवनातील परम कर्तव्य आहे, पवित्र कर्तव्य आहे. आणि ते पवित्र कर्तव्य आपण परमेश्वरासमोर व्यक्त केलं पाहिजे. मग भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भाव, भक्ती, आवडी, श्रद्धा, प्रेम आणि शेवटची परिभाषा अनुसरण जाऊन द्या. पण परमेश्वराला काय आवडतं? परमेश्वर म्हणतात अद्वेष्टा सर्वभूतानां. कारण ठीक आहे, भूतमात्राचा जाऊ द्या, पण मनुष्याने मनुष्याचा सुद्धा आपलेपणा केला पाहिजे. मनुष्याने मनुष्याला सुद्धा कमीपणा लेखला न पाहिजे. हे परमेश्वराला आवडतं. कारण आपण इथे सर्व आलेलो आहोत हे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. आपण जे कर्मवशे जोडलेलं आहे त्यानुसार आपण भोगणारच आहोत, त्यानुसार आपण जाणारच आहोत. कारण मनुष्य जन्माला आला तेव्हापासून ते फक्त 3 गोष्टीसाठी झगडत पण असतो आणि 3 गोष्टीसाठी हा जीव जगत असतो. त्या कुठल्या 3 गोष्टी? पुत्रेशना, वित्तेशना आणि तिसरी लोकेशना. आहे की नाही? आपलं वचन आहे स्वामींचं. पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना या 3 गोष्टीच्या वेगळं जीव काहीही करत नाही. कारण तरुण वय असतं, तरुणपण बालपणामध्ये जातं, बालपणामध्ये तरुणपण संसारामध्ये जातं. संसारामध्ये गुंतल्याच्या नंतर त्यांना सहजच वाटतं की आपल्याला पुत्र संपत्ती असावी, पुत्राची प्राप्ती असावी. पुत्र झाला की सहजच जीवाला असं वाटतं की आपल्याला वित्तेशना म्हणजे धनप्राप्ती असावी. धनप्राप्ती या दोन्ही गोष्टी झाल्या की परत त्याला असं वाटतं की मला ह्या लोकांनी मानलं पाहिजे, मला या लोकांनी गणलं पाहिजे, मला या लोकांनी मान सन्मान दिला पाहिजे. या 3 गोष्टीमध्येच मनुष्य गुरफटलेला आहे. आणि संपत्तीचा जो अधीन झाला किंवा ती संपत्ती, कारण आपल्याला एक चरित्र आहे. एक साधक परमेश्वराला म्हणतात की माझ्याकडे अपार संपत्ती आहे, माझ्याकडे अपार धन आहे, अपार धन द्रव्य, सोनं नाणं रत्न चांदी मोती सर्व आहे आणि हे सगळं आहे. पण आज तुम्ही माझ्या घरी आलेला आहात, मी तुमचं पूजन करत आहे, पण ह्या सगळ्या धनसंपत्तीने मला परमेश्वर प्राप्त होईल का? देव म्हणतात संपत्तीने, धनद्रव्याने जर परमेश्वर प्राप्त झाला असता तर जगातली जेवढी श्रीमंत लोक आहेत त्या सगळ्यांना परमेश्वर प्राप्ती झाली असती, त्या सगळ्यांना परमेश्वर प्राप्ती झाली असती. पैसा तुम्ही कमवा, कारण पैसा कमवणं, धन कमवणं हे हा पुरुषार्थ आहे, तो जरूर कमवला पाहिजे. पण नसुद्धा पैसा कमवला आणि आपण जर तर तो कारणी नाही लावला तर आपल्याला परमेश्वर होऊ शकत नाही. याचं जिवंत उदाहरण आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतं. कारण या जगामध्ये धनसंपत्ती आहे म्हणजे सर्व गुण संपन्न आहे म्हणजे तो व्यक्ती सुखी समाधानी आहे असं अजिबात नाही. कारण तुम्ही संसारामध्ये आहात, त्याच्यामधून सुद्धा तुम्ही वेळ काढता आणि परमेश्वरा मंदिरामध्ये येता, तेवढ्यापुरतं तुम्ही सुखी आहात. पण एकदा गेटच्या बाहेर गेल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही लोक संसारामध्ये आहात, तुम्हीच सांगा की तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी आहात. समाधानी आहोत का आपण? नाही. सुखी आहोत का आपण? नाही. सुखी आहोत, पण कोणत्या सुखी आहोत? मानलेपणाचं सुख. कारण सुखी धनसंपत्ती असली म्हणजे सुखी व्यक्ती असू शकतो असं अजिबात नाही. एक खूप बलाढ्य मनुष्य असतो, धनसंपत्ती वैभव सर्व काही त्याच्याकडे भरभरून असतं आणि तो खूप कासावीस असतो, त्याला झोप लागत नसते, त्याला जेवण जात नसतं. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर माझ्याकडे अपार संपत्ती आहे, तुम्ही वाटेल तेवढा पैसा घ्या, पण मला झोप येईल, मला समाधान लाभल असं काहीतरी तुम्ही मला सांगा. डॉक्टरांनी सांगितलं माझ्याकडे तर काही उपाय नाहीये. मग तो एका मंदिरात जातो,
ते बाबा त्याला म्हणतात, मी याला काय सांगणार, अज्ञानाचे प्रसादे अज्ञानाचे प्रसादे हा जन सुखच मानतो. कारण जी गोष्ट आपल्याला सुखदायक दिसते ती कधीतरी असुखच आहे, पण आपण मानलेपणाचं सुख मानतो म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ते सुख जाणवतं, ते सुख आपल्याला प्रणवतं. तर तो मनुष्य मंदिरात गेल्यानंतर ते महाराज त्याला सांगतात की माझ्याकडे याचा उपाय नाहीये, तर तू दुसऱ्या कुण्या डॉक्टरकडे जा. मग ते डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तो डॉक्टरांना म्हणतो, तुम्ही वाटेल तेवढा पैसा घ्या, पण मला सुख लाभल, मला समाधान लाभल, झोप लागल अशी काहीतरी मला औषधी द्या. डॉक्टर म्हणतात, अरे काय भल्या माणसा, तू मला सुख समाधान झोप सांगायला, झोप मला आली पाहिजे असं मला औषध द्या सांगायला, माझ्याच दवाखान्यासमोर दुसरा दवाखाना झाला, 2 दिवसापासून माझी झोप उडाली. माझ्या दवाखान्यासमोर दुसरा दवाखाना झाल्यामुळं माझी झोप 2 दिवसापासून उडाली आणि तुला झोपीचं औषध मी कसं देऊ. म्हणजे या जगामध्ये धन संपत्ती आहे, कुठलंही आपल्या ठिकाणी एखादी पदवी आहे म्हणजे आपण समाधानी आहोत असं अजिबात नाही. एकाच्या दारात गाडी होती, इनोवा गाडी, नवी कोरी गाडी, इनोवा गाडी होती. दुसरा माणूस आला, त्याच्या पोटातच कळ निघाली, त्याच्या छातीत कळ निघाली. बघता काय, मेला ना ते जाग्यावरच. दुसऱ्याच्या दारात इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीत कळ निघाली, मेला तो जाग्यावर. आणि सर्व झाल्याच्या नंतर पाहुण्यांनी सांगितलं की गाडी पाहुण्याची होती. गाववाल्यांनी सांगितलं गाडी याची नव्हती, गाडी पाहुण्यांनी आणली होती, याला पाहण्यासाठी गाडी आणलेली होती. घेना ना देना, हा मेला ना, म्हणजे समाधानी नाही. म्हणून मंडळी, माणसाने मळका असावं, माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मळके कपडे असायचे, पूर्वीच्या काळामध्ये कपडे मळके असायचे पण विचार स्वच्छ असायचे. आताच्या काळामध्ये कपडे स्वच्छ आहेत पण विचार हा मळका होत चाललाय. म्हणून आपण परमार्थामध्ये पाठीमागं होत चाललोय. वर्षामधून एकदा प्रत्येक 5 अवतार आहेत, आपले महानुभाव पंथाचे 5 अवतार आहेत. वर्षामधून आपले 5 अवतार आपण धूमधडाक्यामध्ये साजरे करतो. त्यांच्या परंपरा चालत आल्या, ठीक आहे. आज गीता जयंती आहे, त्यानिमित्ताने आपला हा सभागृह गच्च भरलेला आहे. त्या गीता जयंतीच्या माध्यमातून आपल्याला जे श्रीकृष्ण महाराजांनी जे आपल्याला गीतेद्वारे जो अध्ययन केलेला आहे, गीतेद्वारे जो आपल्याला संदेश पोहोचलेला आहे. कारण संतच नाही तर विचारवंतांनी सुद्धा गीता हा ग्रंथ हाताळलेला आहे. जसं लोकमान्य टिळकांना गीता ग्रंथामध्ये कर्मयोग सापडला, शंकराचार्यांना संन्यास योग सापडला, तर महात्मा गांधींना अहिंसेचं तत्व सांगितलं. अहिंसेचं तत्व त्या गीता ग्रंथामध्ये त्यांना मिळालं. कारण का ते त्याचे अभ्यासक होते का, गीताचे अभ्यासक होते का ते नाही, तर त्यांनी एक स्टडी, जसं PhD करणारे जे विद्यार्थी आहेत ते जसा एखादा विषय घेतात आणि ते विषय घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते स्टडी करतात, तर स्टडी म्हणून तरी आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना गीता हा ग्रंथ काय आहे, पहिली गोष्ट आपण कोण आहोत आणि आपला धर्मग्रंथ काय आहे ही शिकवण आपण दिली पाहिजे. कारण याच्यामुळे आपण हिंदू असून सुद्धा आपल्या धर्मासाठी आपण खूप मागं पडत आहोत. आता कपडे सुंदर झाले पण विचार मळके होत चालले. ही वर्षातून जरी गीता जयंती साजरी होत असली प्रत्येक मठ मंदिरामध्ये, प्रत्येक आश्रमामध्ये, तरी सुद्धा ही एका दिवसापुरती मर्यादित आहे का, नाही. तर याचा प्रसार काय आहे, याच्या माध्यमातून जीवापर्यंत देवाने काय संदेश पोहोचलेला आहे हे आपलं जाणणं किंवा आपण जाणून आपल्या घरामध्ये सुद्धा त्याचा संस्कार रुजवणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपल्याला ही पुलवामा, थोडं बाहेर जाऊन आपण 2 मिनटं बाहेर जाऊया, आपण थोडंसं ह्या समाजामध्ये जाऊया. कारण पुलवामा
या पुलवामा गावामध्ये जेव्हा आपल्या हिंदूंवर हल्ला झाला तेव्हा आपल्याला काय विचारण्यात आलं? मी तर काही जास्त मोबाईल पाहत नाही. काय विचारण्यामध्ये आलं त्यांना? तुम्ही सर्वांनी ती बातमी, आपणच नाही पूर्ण जगभराने ती बातमी पाहिलेली आहे. त्यांना काय विचारण्यात आलं? हिंदू आहे का? त्यांनी सांगितलं हो, पण तुमची पहिचान सांगा. धडाधड गोळ्या घातल्या. काय सांगणार हिंदूची पहिचान? काय सांगणार आपण? ख्रिश्चन लोक असले असं तरी करतात. आपलं हाय हॅलो गुड मॉर्निंग याच्यातच आपला हिंदू धर्म लोपत चालला. याच्यात काहीतरी ठोस सबूत काय आपल्या लेकरांना? उद्या आपले लेकरं बाहेर गावी गेले, फसले कशामध्ये? आम्ही हिंदू आहोत, हिंदूचं प्रमाण सांगा. सांगितलं का? आपल्या लोकांना काहीतरी सांगता आलं का? काहीच सांगता आलं नाही. किती लाजिरवाणी शोकांतिका आहे का नाही आपल्या हिंदू धर्माची? आणि त्या हिंदू धर्माचा जो गुह्य ग्रंथ आहे, जो पूर्ण भारताला मान्य असलेला गीता ग्रंथ, त्या गीता ग्रंथाची जी माहिती आहे ती आपल्या लेकरांपर्यंत, ती आपल्या मुलाबाळापर्यंत आपलं पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. आणि नाही पोहोचवली आपली काय हानी झाली हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. त्या एका शब्दामुळे आपले लोक धडाधड मारले गेले. हिंदू आहोत, हिंदू गीता आहे, कमीत कमी 15वा अध्याय तरी आपल्या लेकरांना आलाच पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येकांना आलाच पाहिजे. मी तर म्हणते तो उद्देश असो किंवा नसो, त्या प्रत्येक हिंदू म्हणल्यानंतर प्रत्येकाला 15वा अध्याय येणं तितकंच गरजेचं आहे. इथं सर्वांना 15वा अध्याय 100% येतो, पण जे लहान लेकरं आहेत त्यांना सुद्धा आपल्या घरामध्ये याचं वातावरण निर्मिती करणं हे तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे, घराचा मूळ पाया स्त्री आहे, म्हणजे स्त्रीनीच सर्व कर्तव्य पार पाडावं मुलांच्या बाबतीत, असं अजिबात नाही. तुम्ही स्त्रीला अर्धांगिनी म्हणता, मग सर्व कामं तिच्यावरच का बरं? मुलीला सासरी मुलगी जाते, तुझ्या आईने हे शिकवलं का, तुझ्या वडिलांनी हे शिकवलं का, असं कधी आपल्याला ऐकायला मिळतं का? नाही मिळत. मिळते का? नाही मिळत. आईलाच म्हणलं जातं. तसं न होता आई आणि वडील अर्धांगिनी म्हटल्यानंतर तुमच्या दोन्हीचं समान कार्य पाहिजे. मग ते लेकरं सांभाळण्यामध्ये असो, घराचं संगोपन करण्यामध्ये असो, किंवा स्त्रीची जपवणूक करण्यामुळे असो, किंवा ही भारताची संस्कृती आहे ही जपण्यामध्ये असो, तुमचं समान कार्य पाहिजे. आणि या गीता जयंतीच्या निमित्ताने आज आपण असा संकल्प करूया, इथे सर्वांना गीता अध्ययन आहे, तरी पण कुणी असेल नसेल तर त्या सर्वांनी गीतेचा कमीत कमी 15वा अध्याय तरी आपल्याला श्रवण, आपल्याला पाठांतर झालंच पाहिजे. कारण गीता हा आपला भारतीयातला मोठा ग्रंथ आहे. विवेकानंदाचं उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे. विवेकानंद अमेरिकेत गेले होते ना, अमेरिकेतच ना, शिकागोमध्ये गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी गीता ग्रंथ सर्वात वरती ठेवला. पण प्रत्येक जण जो आला, प्रत्येकाला वाटतं की माझा नंबर पहिले आला पाहिजे. तिथं जे काही होते त्यांचे प्रदर्शन, त्याच्यामध्ये गीता ग्रंथ सर्वात वरती होता. पण जो कुणी आला त्याने गीता काढली, आपलं ठेवलं, परत ती गीता खाली 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 जात गेली आणि त्याच्यावर सगळ्यांनी ते ठेवत गेले. त्यांनी खाली ठेवली, परत वर, परत ते कानी खाली ठेवत, आणि म्हणजे हे सर्वांच्या वर गीता. मग सगळेजण म्हणे अरे तुमचा पहिला नंबर आणि सगळ्यात शेवट गीता. ते म्हणे असू द्या, या सर्वांचा सार श्रीमद भगवद्गीता. ही जर भगवद्गीता काढल्या गेली तर सर्व जे ग्रंथ आहे, जे काही होतं, सगळ्या जे 6 शास्त्र 18 पुराण, ते सर्व असे कोसळल्या जातील. एवढं महान श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन आहे. एवढं महान श्रीमद भगवद्गीता आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. आणि या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आलात. आणि इथून पुढे जे काही आपल्याला बाबा किंवा माझं जे योग्य वाटेल ते घ्या, जे